आता गावामध्ये एक विषय सांगतो आपण. 15 गावचा मतदारसंघ आहे हा तुमचा. 15 गावामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गावात राष्ट्रवादीचं जाळ आहे. कामं झालेली आहेत, विकास कामं झालेली आहेत. विकास कामं झालेत नितीन भाई. आता परवा बी बघून आलोय. एकेका रस्त्या एकेका मार्गावरती 2-2 वेळा 3-3 वर्षात 2 वेळा रोड होतोय. जर ह्याच्यावरती जर 2-3 वर्षात जर तुम्ही जर थांबला नाही पुन्हा करायचं तर ते रोड दिसणार नाही तुम्हाला. अहो सगळं डांबर राखेलच हो त्याच्यात मिक्स करून. एलडीओ मिक्स करतात. एलडीओ माहिती लिक्विड असते ते मिक्स करतात हो त्याच्यात. काळं करायचं कामाचं. पण कॉन्ट्रॅक्टर नितीन भाई माझं एक मत आहे. हिने कामं केली म्हणतात का नाही. बाहेरचं कॉन्ट्रॅक्टर का, बाहेरचं का सांग. आपल्या भागातले नाहीत, भागातले का नाही. मग आम्ही विचारायचं कुणाला हो. विचारायचं कुणाला. तिकडला कॉन्ट्रॅक्टर येणार, रस्ता करणार, जाणार. अहो बोलत्यात तरी कसं बघा. मी एकदा भांडलो होतो त्या कॉन्ट्रॅक्टरला. अहो बाहेरचं का असू दे. तुमच्या राष्ट्रवादीचं आहे ना, तुम्ही निधी आणलाय ना मुश्रीफ साहेब तुम्ही हे करा ना, स्थानिकचा द्या ना कोणतं कॉन्ट्रॅक्टर करू दे ना. तो तालुक्यातला पोट भरून खाऊ दे, तालुक्यातला द्या. मग तुम्ही पंचायत समितीला ज्यावेळी होता सदस्य म्हणून त्यावेळी असे काही मुद्दे नाही मांडले तुम्ही? मांडले की हो. नाही का मांडले. त्यावेळी कामं पण यायची ना. मांडत होतो ना. मग अहो त्यांचा निधी मुश्रीफ साहेबाचा. मुश्रीफ साहेब देणार. मुश्रीफ साहेब जर कुठं बघतील खालचं कार्यकर्ता तरी हे करायला पाहिजे ना. बरं त्या कार्यकर्त्याच द्या. त्या गावात व्यवसाय गेल्या का तुझं ना. हाताला काम मिळालं माहितीये. हे असंच चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे एकंदरीत विकास झालाय पण काय विकास हा बरोबर नाही झाला. बघा निधी याला कवा मोदी सरकार आल्यानंतर निधी वाढला. ह्याच्या आधी वाढला का बघा. अभ्यास करा. त्याचा अभ्यास करा. मागचा निधी आला नाही. तुम्ही पत्रकारांनी तो अभ्यास केला पाहिजे. बाबा कवा निधी वाढला. मोदी सरकारच्या काळातच निधी वाढला. देवेंद्र आल्यानंतर असं आता नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांनी हे केले देवाभावना की सगळे रस्ते कॉन्क्रीटचे व्हायला पाहिजे. ह्या डांबरात लई भ्रष्टाचार होतोय. काळं हे करायचं, ऑइल घालायचं आणि हे करायचं, मारायचं. याच्यासाठी कॉन्क्रीटचं रस्त्याचं पूर्ण झालं. आता हा गडिंगलज ते गारगोटी रोड किंवा गारगोटी ते चंदगड रोड हा कॉन्क्रीटीकरण व्हायला. मधले रोड कॉन्क्रीटीकरण व्हायला. आमच्या नितीन गडकरीने का नाही आंबोली ते शंकेश्वर रोड किती मस्त केला सांग. किती दंगा झाला. असं व्हायला तसं व्हायला. आज 15 मिनिटात 10 मिनिटात गडिंगलज ते शंकेश्वर जातोय. 10 मिनिटात आजऱ्यात जातोय. स्पीड वाढली. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे. विकास करत असताना ना नितीन भाई आपण गाड्या उतरतोय बरोबर आहे. रोड बी व्हायला पाहिजे. मोदी सरकारांचं दळणवळण झालं पाहिजे. नाहीतर उगाच प्रोडक्शन गाड्यांचं वाढवायचं आणि रोड जर नसले तर गाड्या नुसत्या लावून राहतील. आता MIDC मागची मला काय उद्योग करायचा आहे की इथंच उद्योग राहायला पाहिजे. आमचे जे कार्यकर्ते असतील किंवा इथली जनता असेल किंवा युवा वर्ग असेल तो पुन्हा मुंबईला जातोय. तो इथं राहायला पाहिजे. इथल्या MIDC आता MIDC आताच बघायला तर ते आता वाढलेत उद्योग. माग उद्योगचं तुम्हाला माहिती आहे काय काय कसं राहिलं. किती वर्ष झाली. 30-30 वर्ष MIDC तशी पडून आहे हो. आता उद्योग वाढलेत. आता मी परवा गेलतो. अजून आम्हाला उद्योग चालू करायचे तिथे. एकंदरीत हा असा कारभार आहे. मला युवा वर्गांचा पूर्ण साथ आहे सगळे. हो. कारण पहिल्यापासून मी युवा वर्गावरती सगळं अवलंबून आहे. हा थोडंफार आमचे वरिष्ठ आहेत बऱ्यापैकी. त्यांचं तरी आहेत. खरं आता युवा वर्गात एक फॅशन झालोय आम्ही. आयडॉल विठ्ठल पाटील आयडॉल झाले आता. त्याला अटळच आहे ते. आणि मी कुठल्याही कोणीही युवा आकाला त्याला सांगतो तुला काय तू व्यवसाय कर. राजकारण करत व्यवसाय करणे हे सगळ्यात मी सांगून वापर करून घ्यायचा हा प्रकार नाही. ती काय करतात कुराडे आता पुरतं येतात. इलेक्शन पुरतं येणार 1 वर्षभर. त्या कुठल्या तरी मुलांना फी किती आहे त्यामध्ये फी वाढवून सांगायची आणि कमी करायची नाही. ती इलेक्शनला वापरायची. आता तुम्ही एक अनेक सांगतो. सतीश पाटलांनी काय केलं. किती वर्ष होतं जिल्हा परिषद 5 वर्ष. त्याच्या मागे जिल्हा परिषद सदस्य होते.
किती शाळा सुधारल्या हो? हम्म. प्राथमिक शाळा किती सुधारल्या? त्यांची शाळा हे करायसाठी इथल्या शाळा सुधारल्या नाही हो. फुल आहे बघा, साई इंटरनॅशनल फुल आहे. हा, प्रायव्हेट स्कूल त्यांचं. प्रायव्हेट स्कूल केलं का? व्यवसाय. शिक्षणाचा दर्जा ठेवा. इंग्लिश मिडियम म्हणून का नाही फुल्ल ठेवलं बघा. काय करायचं सांगा तुम्ही? हे जिल्हा परिषद शाळाकडे लक्ष कुठलं नव्हतं लक्ष? नव्हतं असं म्हणायचंय. हो, नव्हतंच की, नव्हतंच हो. जिथं मलाई मिळते तिथं ते करायचं. आता रोडला टक्केवारी आणि हे आणि ते काय करणार? टक्केवारीतच गेले दिवस. बघा ते कॉन्ट्रॅक्टर आम्हाला बोलतात खाजगीमध्ये की एवढं घेतलं तेवढं घेतलं. हम्म. मग ते रोड तरी कसं होतील हो व्यवस्थित? हा, शाळा का सुधारल्या नाही? नितीन भाई अनेक सांगतो, आपल्या शाळा सुधारल्या पाहिजे. बरोबर, बेस आहे तो. बेस आहे तो. आणि प्राथमिक शाळा हे सगळ्यात बेस आहे. आम्ही परवा वाढदिवस केला साजरा, सगळे गाववाल्याने आम्ही वाढदिवस केला. माझ्या बाळू पाटील म्हणून आहेत तुमच्या ह्याचा विद्या मंदिरचा, विद्या मंदिरचा, जीवन शिक्षण विद्या मंदिरचा वाढदिवस आपण केला. मस्त केला वाढदिवस आम्ही. त्याच्यात एन्जॉय होतोय. पूर्ण जुनं दिवस आठवलं. आणि एक सांगतो का सुधारल्या पाहिजे. नितीन भाई आमचे बंगले झाले, ते मुलगा बंगल्यामध्ये राहतोय, बरोबर आहे, आणि त्या कसल्या तरी शाळेत जाऊन जर शिकायला तर शिक्षण होईल काय हो? त्याच्याबरोबर शिक्षणाबरोबर क्वालिटीबरोबर ते इमारती बी झाल्या पाहिजे. बरोबर. तर तिथं कुठेतरी मन लागेल. शिक्षणात बदल होतोय तर विद्या मंदिर सुद्धा बदलली पाहिजे. विद्या मंदिर सुद्धा बदलली, डिजिटल झाली पाहिजे, डिजिटल झाली पाहिजे, आधुनिक झाली पाहिजे. होय. आणि नुसतं आता आमच्या देवाभाऊन आता पूर्ण योजना त्या हातात घेतलेत की मुलांना शेतीचं बी व्यवसाय शिक्षण दिले पाहिजे शाळेमध्ये. आम्ही तो पुढा वारसा नेणारच आहे. आता लाडली बहीण आमची नितीन भाई आयुष्यमान, आता परवा आम्ही आता फिरतोय का नाही, एक ती काय म्हणतात, तुमच्या मोदी सरकारमुळे आणि देवाभाऊमुळे आम्ही जगलो. अहो जिथं आता आज एक बेकनामध्ये एक प्रचारला गेलतो, मणक्याचं ऑपरेशन केलं. एक 35 वयाचा धबालेच म्हणून आहे. त्या मणक्यामध्ये कधी गॅप होती, चकती बदलली 4.5 लाख. त्यांची परिस्थिती नाही, आयुष्यमान मध्ये बदलली. काही ऑपरेशन आहे ते आयुष्यमान मध्ये आहे. हे मोदी सरकारचं काम आहे. आम्ही त्यांचाच वारसा पुढे आलोय, दुसरं काय आहे? काय सांगा आमचं? हा, योजना आम्ही तळागाळात राबवू म्हणजे राबवू. पण या महायुतीच्या योजना आहेत, नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस असं नाही, विरोधक आहेत ते पहिल्यापासून आमच्या योजना आहेत त्या महायुतीच्या. आणि त्याचे प्रमुख आमचे देवाभाऊ असतील, एकनाथ भाई असतील, आणि मोदी सरकार आहे. मोदी शेवट नाही हो पर्याय. आणि भाजपमध्ये व्हायला आणि वर जे सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे म्हणून बोललो मी. नाही, महायुतीचं मान्य आहे, परंतु पहिल्या आता शिवसेना भाजप युती होती, त्यानंतर त्या होत्या. आता राष्ट्रवादी आले, अजित पवार. दुसरं काय आहे त्याच्यात? पूर्वीपासून होत्या आधी. आणि तुम्ही म्हणता ते वरती युत्या झाल्या. अजितदादा यायच्या आधीपासून ह्या योजना होत्या. योजना आहेतच त्या. हा, उज्ज्वला योजना कवाची आहेत? उज्ज्वला गॅस योजना कवाची आहे? नरेंद्र मोदी. PM चे किती झाले आतापर्यंत? हा, हप्ते ते येतात म्हणजे येतात. मोदीने आमच्या डिजिटल इंडिया केलं. क्लिक आता बसून इथं आम्ही ट्रान्सफर पैसे करतोय. चेकचा विषय गेला. मग ही सर्वसामान्य जनता जाणून आहे? हो, जाणून आहे ना. वाटतं तुम्हाला? हो. काही ठिकाणी आपण गडिंगला ठिकाणी थोडंफार विस्कळीत झालं. तिथं जर मोदीचं याचं कमळ चिन्ह आलं असतं तर ते झालं असतं सगळं. म्हणजे असं म्हणा, कमळ चिन्ह असतं तर परिवर्तन, म्हणजे तिथं सुद्धा बदल असतो. होय, बदल झाला असता. जनता मोदींच्या बरोबर आहे, आमच्या भाजप बरोबर आहे. आता जनता दलवाले तुमच्यात आलेत. हो. आता कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कार्यकर्ते खूप आहेत त्यांचे. हो पूर्वीचे, आणि आता तुम्हाला बेरीज झाली, त्याचा काय फरक पडेल तुम्हाला? हो पडणार की हो. आमच्या स्वातीताई मी स्वातीताईला जास्त भेटलो नव्हतो नितीन भाई. परवा त्या कुक्कुटपालनच्या इलेक्शन मध्ये थोडंफार आमचा संपर्क आला. आम्हाला नेतृत्व पाहिजे होतं ते आम्हाला मिळालं. भाजपला जे नेतृत्व पहिल्यापासून शिंदे साहेबांनी राखून ठेवलं ते मला वाटतं ते दडवून ठेवल्या झालं.
कारण त्याला हे नव्हता, मार्ग नव्हता. ते आम्हाला मिळालं, त्याचा इफेक्ट आता व्हायला. आणि स्वातीताई फिराल्यात ना आमच्या मतदारसंघात पूर्ण आल्यात. आणि असं नेतृत्व ना पुढे भविष्यात नितीनबाई, आम्ही गडिंग्लज मध्ये सत्ता पूर्ण आहे ना, तिकडे शिवाभाऊ आहेत आमचे, देवेंद्रचे खास. आणि आता 29ला आम्ही गडिंग्लज मध्ये होणार आहे. मिशन 2029 चालू आहे भाजपचं. होय. नाही, स्वातीताईंचा प्रभाव कसा पडेल इकडे असं वाटतं म्हणजे या मतदारसंघात? हो, पडणार ना. त्यांचं कार्यकर्ता आता सक्रिय झालेत पूर्ण, आहेत ना, प्रत्येक गावात सक्रिय आहे. जुना गट चांगला आहे ना. ताई आहेत का प्रचारात तुमच्या? हो, ताई आहेत की. सभावर लागणार? हो, लागणार की. स्वातीताईंच्या सभा? हो हो, लागणार ना. आहे ना, सभा लावणार ना. स्वातीताईचा प्रभावच तसा आहे. हो, बदल होईत चाललाय. आणि स्वातीताई चांगला आहे, अभ्यासू नेतृत्व आम्हाला मिळाले. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार आता, काही नाही आमचे. आणि कार्यकर्ता आहेत. हो, म्हणजे तुम्ही जुने असून त्यांच्या हाताखाली काम करणार की. हो का, नेतृत्व तसं पाहिजे. हो, खमके असू दे. आम्ही अभिमान म्हणतो. भाजपाला आणि तुम्हाला पण नेतृत्व हवं तसं मिळाले. हवं तसं मिळाले. हो, ते महिला सक्षम आहे ना. बरोबर. असं काय म्हणतो, आमदारकीच्या ह्याची महिला आहे ती. जिल्ह्यात शौमिका महाडिक नंतर स्वातीताई म्हणजे भाजपमध्ये असं आता समीकरण म्हणायला काय हरकत? काही नाही. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करणार, जरी आम्ही जुनी जरी असलो. आणि महिला सक्षमीकरणाला आता चांगली महिला मिळाली ना. बरोबर. आता वेग आहे आता एकंदरीत. आता आपण पाहिलं तर आता काय परिस्थिती आहे? चुरस आहे की. आम्ही असं म्हणणार नाही की ती आम्हीच पुढे आहे, आम्ही असं म्हणत नाही. मी आतापर्यंतचा माझा एक अनुभव आहे व्यवसायामध्ये, असं राजकारणामध्ये असेल, आम्ही 50च्या खालीच आहे म्हणतोय. तसं बोलायला तर आम्ही आज 60 ते 70% आहे. खरं आम्ही आमच्या डोक्यात एक असतं की आपण कमी धरून जायचं, मागे जाऊन उडी जंप करा. मागच्या वेळेला तुम्ही काय म्हटलं तर आम्हाला पंचायत समितीला समजत नव्हता की ह्यो माणूस असा आहे, ह्याला काय नाही, याचं काय नाही. जंप मारली की नाही सांगा, तुम्हाला वाटलं तरी होतं काय पंचायत समिती? तेवढं वाटत नव्हतं की बाबा त्यावेळी वातावरण पण नव्हतं. आणि आता बी तसंच म्हणतात. आता जंप मोठी आहे ना नितीनबाई. 1000च्या प्लस आहे लीड. हो, एक लीड 1000चं प्लस आहे. आणि दोन्ही उमेदवार सक्षम आहेत ना आमचे. संजय भटकर्ली पण दोन्ही. हो, खालचे दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे. संजय भटकर्ली कडगावला सक्षम आहेत. पहिला ते जिल्हा परिषद सदस्य उभारले, ते थोडक्यात वाचले. हो, थोडक्यात पडली मागच्या वेळेला गणलं. आणि तिकडे बाबासाहेब पाटील आहेत, एक नंबर माणूस आहे, समाजकारी. दोन्ही बी आहेत, तिन्ही बी उमेदवार बघा. हो, कडगाव गिजवण्याची जनता कोणत्या मुद्द्यावर मतदान करतील? विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करणार. विकास तर मग राष्ट्रवादीने केलाय. कसला केलाय विकास? किती उद्योग आणले सांगा मला? किती उद्योग आणले? किती हाताला काम दिलं? कुठलं काम दिलं? हे बघा, रस्ते गटर करणे हे प्राथमिकता आहेच, आम्ही त्याला मानत नाही, त्याला मान्यच देतो. त्याच्याबरोबर उद्योग हाताला दिले पाहिजेत ना. काय नुसतं विकास कसला आहे सांगा ना? गटर आणि रस्त्याचा विकास. आर्थिक विकास बी महत्वाचा आहे नितीनभाई. घर कुटुंब चालताना कुटुंबाचा आर्थिक विकास बघा. हातात जर पैसे असले तरच तुम्ही काम करू शकता, म्हणजे कुटुंब चालवू शकता, घर चालवू शकता. त्या महिलेना विचारावा. आता ही म्हणतात 1,500 रुपयाची काय होते, काँग्रेसवाले किंवा इतर म्हणतात 1,500. एखाद्या गरीबाच्या महिलेच्या हातात 1,500 जर आले, किती आनंद होतो. ते देवाभाऊचा आशीर्वाद आहे, बाकी कुणाचा नाही. 1,500 रुपये येतात, माझा देवाभाऊ कधी पैसे पाठवतात हेच महिला बघत असतात, वाट बघतात आणि मतदान करतात. हो, आता योजना बंद पडली काय सांगा नितीनभाई? अनेक सांगतो की पहिल्यापासून मोदीजी आल्यानंतर, भाजप आल्यानंतर एक योजना बंद पडल्या तुम्ही दाखवा. सगळ्यात चालू आहे, पडली आहे का दाखवा. चालू इलेक्शन पुरतं आहे का ती योजना? नाही, चालू आहे. त्याच्यामुळं लोक मतदान करणार नाही. विश्वास आहे भाजपवरती, विश्वास आहे मोदीजीवरती विश्वास आहे. मोदीजींनी खाली कुठला जरी उमेदवार दिला, कुठला बी असं नाही, सगळे सक्षम देतात, विचार करून देतात, आमच्यात सगळा सर्वे करून देतात, बाबा तो हाय काय योग्य असं बघूनच देतात. तसला उमेदवार दिला ते निवडून द्यायचं काम जनता करते. तुम्ही उमेदवार द्या, आम्ही निवडून द्यायचं काम करतो. भाजपामध्ये असं नसतं की परत परत त्यालाच उमेदवारी वगैरे असं काय? नाही, तसं नाही. योग्यता जर नसली तर देतात, नाहीतर बघा ना सर्वसामान्य कुटुंबातला काय हवं पार्श्वभूमी आमची.
शेतकरी कुटुंबातला मी आहे. हम्म. आणि एक सांगतो नितीन भाई, मी भाऊक होतो आणि हे करतो, मला आज भाजपनं एवढं मोठं केलं का नाही सांगण्याजोगं नाही. सर्वसामान्य कुटुंबातला मी कोण आहे दाखवाव. एवढ्या पदावरती एवढं सोपं नाही. ह्यांच्याकडे एवढे पैसे आहेत का नाही काय, त्याच्या जोरावरती आम्ही तिथं टिकू शकत नाही. कोट्यावधी रुपये आहेत. सर्वसामान्य आपण. हा, आज आमचे माडिक साहेब असतील, दादा चंद्रकांत दादा असेल, नाथाजी पटेल असतील, नितीनबाई, सर्वसामान्य तळातला मुलगा आज एवढ्या मोठा पुढे आला. जिल्हा परिषद लढवणे आज कितीतरी लोकांना, लक्षात घ्या, कितीतरी लोक मागतात की मला भाजपचं तिकीट पाहिजे. फक्त मलाच माहिती होतं की मी सच्चा कार्यकर्ता आहे, तळागाळात राबलेला आहे, कष्टाचं फळ झालं. कष्टाचं फळ. भाजप म्हणून भाजप म्हणून. आणि त्याच्यात समर्जी दादा आता आले. आमच्यात स्वातीताई आल्यानंतर समर्जी दादा बी आले. थोडे गेले असतील, आम्ही त्यांचं हे झाले असतील, आता आले. निवडणुकीच्या अनुषंगाने ताई उभारलेले आहेत. खूप मोठा विश्वास भाजपनं दाखवलेला आहे तुम्हाला. आणि आता तुम्ही सांगताय तसं 1000च्याहून अधिक लीड मिळेल असं वाटते तुम्हाला. आणि जे काय तुमचं ध्येय आहे, व्हिजन आहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, त्या अनुषंगाने या मतदारसंघातील जनतेला, सुज्ञ मतदारांना काय आवाहन करताय? मी एकच आवाहन करतो की सुज्ञ जनता, मी सर्वसामान्य तुमचाच कार्यकर्ता आहे, त्याला वरती हे करायचं काम करावे, एवढीच विनंती माझी. तर आपण पाहिलं की शून्यातून विश्व कसं घडवलं हे विठ्ठल पाटलांनी. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व, वडील शेतकरी, त्यानंतर यांचं शिक्षण जे आहे हे प्राथमिक विद्यालय कडगाव येथे झालं, उच्च शिक्षण देखील येथे गडिंग्लज परिसरामध्ये झालं. आणि त्यानंतर एक जिद्द मनाशी बाळगून त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये करिअर करण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर ते आता आपण पाहतोय गडिंग्लज, आजरा, चंदगड या विभागामध्ये, जिल्ह्यामध्ये म्हटलं तर हरकत नाही, ते एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. हे करत असताना काही समस्या त्यांच्या नजरेसमोर आल्या आणि त्यांनी राजकारण स्वीकारले. पहिलं राजकारणामध्ये कॉलेज जीवनामध्ये असायचे ते राजकुमार हातर्गे यांच्यासोबत असायचे. नोकरीला गेले, नोकरी सोडून आले. त्यानंतर त्यांनी आता भाजपा पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखलं जातं. गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ता किंवा भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आज जिल्हा परिषदेचं तिकीट हे भाजपने देऊ केलेलं आहे. अनेक बलाढ्य इथे या मतदारसंघात भाजपाचं तिकीट मागत असताना विठ्ठल पाटील यांच्यावर मात्र भाजपाने विश्वास ठेवला, विश्वास दाखवला आणि त्यांच्या सौभाग्यवती मीनाक्षीताईंना तिकीट देऊ केलेलं आहे. आणि त्यांचं ध्येय आहे की भाजपाच्या ज्या योजना आहेत मोदी सरकारने किंवा देवेंद्र सरकारने ज्या राबवलेल्या आहेत त्याचा विचार करून जनता आपल्याला एकमताने 1000च्या अधिक लीडने आपल्याला निवडून देईल असा विश्वास आहे. असं आज या लाईव्ह टुडे मराठीच्या पॉडकास्टच्या माध्यमातून, धुरंधर पॉलिटिक्सच्या माध्यमातून विठ्ठल पाटील यांनी सांगितलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.